नमस्कार. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देतो आणि मी दिनेश पाटील बेदोरी घेऊन चालतोय सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025च्या या दुसऱ्या रणनीमध्ये. पहिला बॉल टाकला डॉट तेजसनं, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर मात्र लगेच विकेट्स करत मात्र फलंदाज मयूर झाला बाद. शून्यावरती पहिली विकेट श्रीमलंग वामजे संघाची. पाच षटकांचा हा खेळ आणि तेजस पाडेकरनं मात्र दुसऱ्याच बॉलर विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज आपण येतोय संकेत रानडे. क्रिकेटमधलं भलं मोठं नाव संकेत रानडे. हाही खेळाडू अनेक वर्षापासून या संघाचं नेतृत्व करताना पाहतो आणि ही सगळी जबाबदारी या संघाच्या आपल्या खांद्यावर घेताना ॲडव्होकेट संकेत रानडे असं नाव राहिलं आहे संकेतचं. आणि ॲडव्होकेट असल्या कारणानं उत्तम कामगिरी तिकडे राहिली आणि खेळामध्ये सुद्धा त्याला तेवढंच उत्तम कामगिरी दाखवत आतापर्यंत चांगला जबाबदार खेळ गावासाठी दाखवला आहे. परंतु दुसऱ्याच बॉलवर विकेट्स पडल्यानंतर मात्र तो स्ट्राईकवर आला आणि कव्हरच्या मधून त्यानं आल्या मात्र तेजस पाडेकरला चौकार दाखवला. या 4 धाव्याने खातं उघडलं ते म्हणजे श्रीमलंग स्पोर्ट्स वामजे संघाचं. पुन्हा एकदा त्याच दिशेनं टोळवायचा होता जरूर, परंतु बॉल मात्र भरधाव वेगानं राकेशच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि हा डॉट बॉल. 4 बॉल 1 विकेट 4 धावा. 5 षटकांच्या खेळामध्ये आतापर्यंत हे पॉवर प्ले षटक चांगलं राहिलं आहे चिंद्रन संघासाठी. पुन्हा एकदा अखूड टप्प्याची गोलंदाजी आपल्या उंचीचा आणि बॉडीचा चांगला ताळमेळ साधत मात्र तेजस पाडेकर संकेत रानडेला लगावलेल्या चौकारानंतर मात्र रोखून धरतोय. चांगली गोलंदाजी चांगली राहिली. अखूड टप्प्यावर भर दिला. पहिला बॉलवर मात्र चौकार घेतला, त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 बॉल निर्धाव. 1 बाद 4 अंतिम बॉल या षटकातील. आणखीन एक काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. परफ्यूम डिलिव्हरी दाखवली आहे पहिल्या षटकामध्ये तेजसनं संकेत रानडेला. अक्षरशः हळू दिलं नाही जागचं. पहिल्या बॉलवर चौकार खेचला जरूर, परंतु त्यानंतर मात्र लागोपाठचे 3 बॉल संकेत रानडेला मात्र खडे उभा ठेवला आणि तिथे मात्र पहिल्या षटकाची सांगता झाली. श्रीमलंग स्पोर्ट्स वामजे संघ 1 बाद 4. इच्छितो टाईम मदत करत राहा, कारण वेळेवर सामने सुरू होणे वेळेवर संपणे हा क्रिकेटचा सुद्धा एक मुख्य भाग राहिला आहे. अकोट टप्प्याच्या बॉलला मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेल्या अक्षयनं मात्र आकाश दाखवला आणि चेंडू गेला सीमारेच्या बाहेर
हा मात्र खणखणीत चौकार. छत्रपती शिवराय पहिल्या बॉलवर मात्र चौकार खाला. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक बॉल डॉट केला त्याने अक्षय पाटीलला. फुल्लर लेनचा बॉल पहिल्या बॉलवर थोडासा चाचपडला. जरूर अखूट टप्प्याचा बॉल झाला, कदाचित वॉर्मअप नव्हतं आणि त्यानंतर मात्र आपल्या संघ सहकार्याने त्याला वॉर्मअप केलं की काय चाललंय काय तुझं असं म्हणत त्याला मात्र डिवचला. परंतु त्यानंतरचे 2 बॉल्स काय सुंदर राहिलेत. अलॉंग दी कार्पेट आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं उत्तम क्षेत्ररक्षण दाखवलंय. अतिशय उत्कृष्टरित्या मात्र या बॉलला स्टॉप केला आणि अक्षयला सुद्धा लागोपाठचा हा 3रा डॉट टाकलाय. डॉट बॉलची गणितं खूप जास्त होत आहेत. पर्सेंटेज खूप वाढली आहे डॉट बॉलची. 2 बॉलवर 2 चौकार आणि 7 बॉल डॉट आणि 1 विकेट असे एकूण 8 बॉल, त्याच्यावर एकही धाव नाही आणि 2 बॉलवर मात्र 2 बॉलवर 2 चौकार. सिंगल डबल असा एकही प्रयत्न आतापर्यंत राहिला नाहीये. क्या बात. आणखी एक तेज तर्राज. पंचांचं बोट गेलं आकाशाकडे आणि निकेश गडगे मात्र कमावतोय आपली पहिली विकेट आणि संघासाठी 2री विकेट. किरण चोरमेकर नवीन फलंदाज. संकेत आंधळ्याला माहिती आहे कारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव राहिला आहे. खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मयूर शेठ भोईर आणि सुहास शेठ म्हात्रे यांच्या संघामध्ये तो खेळला आहे आणि प्रत्येक वेळेला मोठ्या संघामध्ये खेळण्याचा संकेतकडे भला मोठा अनुभव आहे. तो अनुभव आता गावासाठी पणाला लावायचा आहे. किरण चोरमेकर नवीन फलंदाज क्रीजवर. 5 बॉलमध्ये 4 धावा याही षटकामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पॉईंटला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं आणि अगदी आपल्या पहिल्या षटकामध्ये तेजसनं जी गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल टाकत अगदी डिट्टो म्हणता येईल. 4 धावा 1 विकेट पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 8 धावा. प्रथम फलंदाजी करताना श्री मलंग स्पोर्ट्स वावजे संघ. अतिथी मान्यवर चिंद्रनगावचे एक उत्तम उद्योजक म्हणून ज्यांची वर्णी लागली जाते ते आदरणीय विष्णू शेठ कडू साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचे. त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आणि त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. आदरणीय व्यक्तिमत्व विष्णू शेठ कडू साहेब. उद्योजक क्षेत्रामध्ये हे नाव आपण पाहतो सध्याच्या घडीला खूप मोठ्या
जनमानसांच्या अगदी आपण पाहतो हृदयामध्ये कोरलं जात आहे आणि जनमानसामध्ये करुणा उत्पन्न करणारे व्यक्तिमत्व आपल्यासोबत जॉईन झालं. विष्णू शेठ कडू साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. पुढील जो सामना आहे पहा श्री गणेश कामोठे आणि त्यांच्या विरोधामध्ये कोटकर स्पोर्ट नावाल या संघ असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये ते रिपोर्टिंग करणं महत्त्वाचं आहे. काल देखील आपण पाहिलं की एका संघाला पेनल्टी बसली होती, त्यामुळे नियमांचं पालन करायचं आहे अशी विनंती आहे. षटक क्रमांक 3 हाताळतो तो म्हणजे तेजेश पाडेकर, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 1 विकेट कमावत धावा दिल्या 4 आणि षटकामध्ये आतापर्यंत दोन्ही धावा मात्र बाईच्या एक बाईज एक लेग बाईज. हा मात्र उंच आणि अंतरही आखिरकार संकेत राणेनं ओळखले की नाही, इथून जर आपला गिअर शिफ्ट नाही झाला तर आपल्याला घरी जावं लागेल आणि त्यासाठीच मात्र आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय देत त्यांना मिडविकेटची सीमारेषा काय सुंदर क्लिअर केली आहे. ठोकला आजच्या रजनीमधला पहिला षटकार. सोळा धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र पहिला प्रहार झालाय. आणखीन एक चांगला फटका लगवायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु कनेक्ट नाही करू शकला संकेत रानडे आणि फाईन लेगला मात्र क्षेत्ररक्षकानं चांगली कामगिरी करत बॉलला स्टॉप केला. रन घेण्याचा प्रश्न नाही उद्भवला. डॉट बॉलचं पर्सेंटेज मी वारंवार सांगतोय, 2 चौकार 1 षटकार 2 एक्स्ट्राच्या रन्स म्हणजे बाईज आणि लेग बाईज. बॅटनं एकही सिंगल डबल नाहीये. हा तडाका चपराक लगावली जातीये. तेजेश पाडेकरच्या गोलंदाजीचं कौतुक होत असताना मात्र आखिरकार संकेत राणे दाखवतोय भिरकावतोय दुसरा षटकार. याच दरम्यान आगमन झालेलं आहे न्यू स्वरूप मोटर्स अँड त्या संस्थानाचे आमचे चालक आदरणीय बजरंगजी म्हात्रे साहेब, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये जो खेळाडू 50 धावा करेल त्याच्यासाठी टायटनचं व्रिस्ट वॉच आहे आणि जो खेळाडू हॅट्रिक करेल त्याच्यासाठी देखील टायटनचं व्रिस्ट वॉच आहे आणि मेडन षटक फेकणाऱ्या गोलंदाजासाठी देखील ज्यांच्या माध्यमातून टायटनचं व्रिस्ट वॉच देण्यात आलेलं आहे ते न्यू स्वरूप मोटर्सचे सर्व बजरंगजी म्हात्रे साहेब आणि कैलासजी पाळी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. वाईट बॉल एक्स्ट्राचे रन मात्र येते. अवांतरची ही पहिली रन वाईटची. काय सुंदर बक्षीस लगावली आहे अकाजी चलके, कारण प्रदीप चोरमेकरकडून वामजी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. कारण 50 धाबा, विकेट हॅट्रिक, मेडन षटक, रिस्ट वॉच टायटनचं खूप छान बक्षीस आहे, खूप छान. बजरंगजी म्हात्रे साहेब आणि कैलासजी पाटील कौतुक केलं जाईल. अशा प्रकारचे बक्षीस लावतायत, खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकार या षटकामध्ये ठोकले संकेत रानडेनं. धाबाळकर धावा लागल्या. 2:24. फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. अगदी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. नुकताच आपण चर्चा केली ते आपले उद्योजक चिंद्रणगावचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व विष्णू शेठ कडू साहेब आणि जाधव साहेब आणि लवशेठ पाटील साहेब उद्योजक वावंजे आणि त्याच सोबत आपण पाहतो नुकताच उपस्थित झालेले आपले आदरणीय बजरंगजी म्हात्रे साहेब. या सर्वांसाठी फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहिलेलं आहे. मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 2 षटकार 2 चौकार 1 वाईड 1 सिंगल 1 लेग बाईज आणि 1 बाईज.
11 बॉल 18 बॉलमध्ये डॉट. परंतु ही भाषा बोलली जाते संकेत राहण्याच्या बॅटमधून षटकारांची. कारण येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून जरी 25 धावा जोडल्या गेल्या ना तर आव्हान चांगलं उभं राहील. 50 धावांचं आव्हान हे चॅलेंजिंग आव्हान बनतं 5 षटकामध्ये. परंतु चिंद्रन संघाला स्वस्तामध्ये पकडून नाही चालणार. अजय कडू, राकेश तकदीर आणि सगळ्यात मोठा ट्रम्प कार्ड केतन कडू. डोंगराच्या पाण्याच्या स्पर्धेमध्ये काय खेळलाय केतन कडू. केतननं तर कमाल दाखवली. कितीही धावा उभ्या राहू दे, धावांचा पाठलाग करण्याचं सामर्थ्य आमचं फलंदाजीमध्ये हे केतन कडून दाखवलं. निसर्गता पराभव जरूर झाला, परंतु पराभव जिव्हारी नाही लागणार. ज्या प्रकारचा लढलाय, 4 षटकामध्ये 75 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 3 धावांनी सामना गमावला. क्लोज काउंटर राहिला. कदाचित केतन जर बाद झाला नसता तर तो सामना अर्धशतक ठेवून सामना जिंकला असता. जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आणि जर तर शिवाय काही सरते नाही. नो बॉल कॉल, जीवनदान म्हणेन मी इथे संकेत रानडेला. नो बॉल झेल पकडला आणि इथे मात्र थर्ड अंपायर. हॅलो, तर इथे पाहिलं जाईल. पंचांनी नो बॉल दर्शविला आहे. तिसरे पंच सुधीरजी पाटील. कुणीही बोलायचं नाही. 12th मॅननी कुणीही बोलू नका. नो बॉल, जीवनदान संकेत रानडेला. एक नामी संधी निर्माण केली होती विघ्नेश देशेकरनं, पण तिथे मात्र बीमर. फ्री हिटचा हा बॉल अलॉंग दी कार्पेट खेळला जात आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय. इथे मात्र रन्स मिळेल ती फक्त आणि फक्त 1 रन. या 1 रननं धापळकर धावा लागल्या 27 धावा. विघ्नेश, हा बॉल मात्र पंच वळतायत. हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन येते. रन हळूहळू बनतायत. एक्स्ट्राच्या रूपानं का होईना एक जीवनदानी मिळालं. येस पंच, अंपायर्स कॉल. ओके.
चला खेळाडू केलाय त्याच्यामुळे सामना सुरू करा. सामना सुरू करा चला. चला सामना सुरू करा. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आणि पंच ऑन फील्ड डिसिजन वाईटचा असतो. फटका फसला आणि इथे मात्र राम पाटीलनं लगेचच एक चांगला झेल टिपला. मोमेंटो बनला होता वामजे संघासाठी. वेळ थोडासा गेलेल्या वेळेचा सदुपयोग झाला आणि खऱ्या अर्थानं विघ्नेश देशेकरनं मात्र एक भरली मोठी विकेट. संकेत रांडे डिपार्ट. ओमकार पाटील नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला फलंदाज उभा आहे तो म्हणजेच किरण चोरमेकर. दोन संघ खेळतात. एका बाजूला वामनजे संघ, दुसऱ्या बाजूला चिंद्रन संघ. आणि खऱ्या अर्थानं डोंगराच्या पाड्याची टुर्नामेंट अतिशय उत्तमरित्या पाहिली. तिथेही डोंगराच्या गावचा अतिशय उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू, अट्रॅक्टिव्ह प्लेअर म्हणून त्याला बक्षिसी मिळाली. आणि तो सेवन फडके त्याच्याकडून मात्र या दोन्ही संघांना त्याचं म्हणणं आहे की दोन्ही संघ माझे आहेत. त्याच्यामुळे वामनजे संघ आणि चिंद्रन संघाला आणि या स्पर्धेलाही सेवन फडके एक स्टार खेळाडू डोंगराच्या पाडा यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही विशेष कौतुक करूया. दरम्यान मात्र हा बॉल विघ्नेशचा राहिला वाईट बॉल. ओमकार पाटील स्ट्राईकवर. खराब क्षेत्ररक्षण. बॉलानं मात्र फसवलं. अक्षरशः स्क्वेअर लेगला चेंडू गेला, सीमारेषेच्या बाहेर आला चौकार. धापकडे धावा लागला 33 आणि बॉल टाकून झालेत आतापर्यंत 3. अलॉन्ग दी कार फेकी होतीये. इथे रिस्क आहे तो इश्क आहे. ते इश्क झालं आणि रन कंप्लीट झाली. 2 रन मात्र पाहिल्या आणि या 2 रन्सनं धापकडे धावा लागल्या त्या तब्बल 35 धावा.
चौथं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत संपलेत. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. म्हणजे येणाऱ्या 8 बॉल्समध्ये किती धावा जोडू शकेल श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे संघ. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअर लेग वरून डीपला उभा होता. आला धावत आला, उचलला चांगला क्षेत्ररक्षण. पहिलं 2 धावा संघासाठी जोडल्या त्या ओमकार पाटीलनं आणि या 2 धावेनं 37 धावा धावकर लागत आहेत. हे षटक थोडंसं लांबलं जरूर. पहिला बॉल नो बॉल, त्यानंतर वाईट 2 वाईट पडले. त्याच्यामुळं भल्ला मोठं षटक राहिलं आहे विघ्नेश देशेकरचं. सदतीस ऑन बोर्ड. हा फटका चांगला आहे, परंतु चांगला फटका अंतर नाही क्लिअर करू शकला. ओमकार पाटीलचा चांगला फटका दाखवला होता, कनेक्ट चांगलं होतं तिथे, मात्र केतन कडून एक चांगला झेल टिपला. चेंडूला सीमारेषेच्या आत ठेवला आणि फलंदाजाला परतवला पॅव्हेलियनच्या रस्त्याला आणि केनेक फलंदाज बाद होतोय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे संघ जाऊन ठेपलाय, तो म्हणजेच 37 धावा. चला टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इन्व्हिटेशन कॉल आहे. श्री गणेश कामोठे आणि कोटकर स्पोर्ट नावाले या 2 टीमच्या संघाने त्वरित आपण रिपोर्टिंग करायचे. मंचावरती उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करूया. विष्णू शेठ कडूसाहेब उद्योजक छिंद्रण, जाधव साहेब पोलीस, त्यानंतर आपण पाहतोय लवशेठ पाटील साहेब उद्योजक वावंजे आणि नितलसचे आमचे रामजी भोईर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच कानपोलीचे पांडुरंगजी पाटील साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही आपल्याला ज्यांनी प्राइज दिलेलं आहे ते आहेत नितीनजी सांगडे साहेब आणि भगवानजी सांगडे साहेब यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्यांनी कंटिन्युअस 5 रात्रींमध्ये आपल्याला टायटनचं व्रिस्ट वॉच म्हणून 50 धावा अर्धशतक कंप्लीट करणारे खेळाडू, तसेच हॅट्रिक आणि मेडन ओव्हरसाठी हे पारितोषिक लावलंय ते आमचे A1 जोडीमधील बजरंगजी म्हात्रे साहेब, न्यू स्वरूप मोटर्सचे सर्व आणि कैलासजी पाटील साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या बॉलवर 1 रन्स आले 5व्या षटकामध्ये आणि 1 रन्सनं मात्र धावलकर धावा लागल्या. त्यात तब्बल 38 धावा. 38 धावा, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तेजेश ऑन स्ट्राईक. राकेश पाडेकर गोलंदाजीच्या मार्कवर. हा बॉल चांगला राहिलाय. पूर्वार्धामध्ये विचार केला तर 2 चौकार आणि 2 चांगले षटकार संकेत रानडेनं दाखवलं. जोरदार अपील जरूर झालं. दक्ष पंतांनी मात्र रोखलं. लेग बायची धाव सांगितली आणि अशा प्रकारे इथे मात्र 1 रन्स मिळते. 1 रन्सनं फार मोठा फरक नाही पडत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र स्विचचा हा फटका, परंतु डीप गलीच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक रेडी होता. धावा फार मोठे फटके लगाऊ दिले जात नाही आहेत. धापलकर धावा लागल्या त्यात तब्बल 40 धावा. 2 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. कामोडे संघाने का नावाली संघाने एक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. डीप घुसून प्रयत्न केलाय जरूर, परंतु इथे मात्र क्लीन बोल्ड फलंदाज होईल बाद. गोलंदाजीच्या मार्कवर नवीन फलंदाज मात्र प्रतीक. अंतिम बॉलवर मोठा फटका खेचत आव्हान थोडंसं मोठं करेल का? आव्हान मोठं करेल का? प्रयत्न तर चांगला राहिलाय, परंतु राम पाटीलचं कौतुक केलं जाईल. काय सुरेख क्षेत्ररक्षण.
आपल्या संघासाठी मिनिमम 4 धावा वाचवलेत. सुरेखरित्या मात्र इथे शतरक्षण केलं आणि अंतिम बॉलवर धावा आल्या 2. या 2 धावांनी 42 धावा धाबाळगडती लागल्या. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज राहणार आहे. ती म्हणजे कीर्ती 11 चिंद्रन संघाला. थँक्यू. सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. दरम्यानचा सामना असेल. दर्शनी सामना आपण पाहतोय. इकडे चिंद्रन आणि वामन यांच्यामध्ये जोरदार रंगतोय. त्यानंतर पुढचा जो सामना आहे तो श्री गणेश कामोठे आणि कोटकस्फोट नावाल यांच्यामध्ये असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण टॉससाठी बोलत आहोत. मी विनंती करेन आमचे अतिथी मान्यवर विष्णुशेठ कडू साहेबांना की आपण आपल्या बैठक शुभ असते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. नाणेफेक केली जाईल श्री गणेश कामोठे आणि जय गणेश जनमान कोटकस्फोट नावाल या 2 संघांच्या दरम्यान असणार आहे नाणेफेकीचा कौल. हवी टू गो जातोय टॉसकडे. नॉट व्हाईट हा नाणेफेकीचा सिक्का आहे. सिक्का उडवला जातोय. 8ची मागणी आहे आणि टेल आला. यस, टॉस जिंकलेला आहे नावाली टीम. आपण डिसिजन सांगायचं. येस राहुल क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या मैदानावरती नियमितपणे खेळता. मागील वर्षी देखील चांगला परफॉर्मन्स आहे. तर मग कशा प्रकारे खेळ आणि काय रणनीती असेल आणि कामोठे संघ परिचयाचा संघ आहे. मग काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि संघाबद्दल? कामोठे संघाला कमीत कमी रनामध्ये ठेवायचा प्रयत्न करू आम्ही आणि चांगला संघ आहे कामोठे. येस नक्कीच. आज अपोजिटमध्ये आपण पाहतो म्हात्रे कंपन्या. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा असतील. म्हणजे दादा टॉस आपल्या बाजूने लागला नाहीये. समोर नावाली संघ राहुल पवार म्हटलं तर विस्फोटक फलंदाज. मग त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. अगदी मनाविरुद्ध निर्णय आलाय. काय म्हणाल आणि कशा रणनीती असतील? नक्कीच आम्ही अगोदर ठरवलं होतं की फलंदाजी करायची आम्हाला आणि पहिला निर्णय तर आमच्या बाजूने लागला असं आम्हाला वाटतोय. शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. आपण जातोय सन्मानाकडे. सन्मान आहे चिंद्रणगावचे एक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय विष्णुशेठ कडू साहेब. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. रवींद्रजी पाटील साहेब यांच्या वतीनं सन्मान केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. मायचे उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह अर्थातच आपण पाहतोय वॉश देऊन त्यांना सन्मान त्यांचा केला जातोय. एक चांगली आठवण भेट पाहायला मिळते. सन्मान चिन्हाच्या ऐवजी इथे रिप्लेस आपल्याला पाहायला मिळेल की या स्पर्धेची आठवण म्हणून एक वॉश दिलं जात आहे आणि अगदी आपण पाहतोय समयसूचकता शिकवली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील सन्मान आहे या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आमचे अतिथीगण जे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. अर्थातच जाधव साहेब. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचंय. पंडितजी पाटील साहेब यांच्या वतीनं हा सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती आहे की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्मानित करायचे. जाधव साहेबांचा सन्मान आहे. सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे. अगदी आपण पाहिलं जनतेच्या सेवेमध्ये 24 तास तत्पर जे राहतात आणि आज त्यांच्या आपल्याला इथे नक्कीच उपस्थिती पाहायला मिळते. जाधव साहेबांचा सन्मान मंचावरती या स्पर्धेचे संकल्पक मदनजी मदे साहेब लोकनियुक्त सरपंच आणि त्यांच्यासोबत पंडितजी पाटील साहेब यांच्या वतीनं सन्मान केलेला आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे वावनचे गावचे एक प्रसिद्ध उद्योजक लहुशेठ पाटील साहेब. मी त्यांना विनंती करतोय की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. राजेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं सन्मान केला जाईल. त्यांना विनंती करतो की आपण सन्मान करण्यासाठी यायचं. सन्मान केला जातो एका आदर्श व्यक्तिमत्वाचा वावनजे गावातील एक प्रसिद्ध उद्योजकाचा. अर्थातच नियमितपणे आपण पाहतो की वावनजे संघावरती आणि कणपोलीच्या या स्पर्धेमध्ये त्यांचा चांगला वरद असतो आमच्यावरती राहिलेला आहे. तर लहुशेठ पाटील साहेब यांचा सन्मान आपण पाहतोय मंचावरती केला जातोय. मॅच सुरू करा. मॅच यापुढील सन्मान आहे राम भोईर साहेब नितलस. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं आपला सन्मान घेण्यासाठी. पी.डी. पाटील साहेबांच्या वतीनं हा सन्मान केला जाईल. हा सन्मान आहे राम भोईर साहेबांचा. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक आणि इकडे सन्मान आपल्याला पाहायला मिळते मान्यवरांच्या शुभ हस्ते. पहिलाच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न होता तिकडे आणि बाद झालेत फलंदाज. मॅच मध्ये रोमांचकता जरूर आहे. मॅचकडे आपण जाऊ. थोडासा वेळ विलंब होतोय त्याबद्दल दिलगिरी. पुढील सन्मान आहे पांडुरंगजी पाटील साहेब कानपोली यांचा. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय.
पांडुरंगजी पाटील साहेब कानपोले यांचा सन्मान केला जाईल. स्पर्धेचे संकल्पक लोकनियुक्त सरपंच अर्थातच आदरणीय मदनजी मते साहेब यांच्या वतीनं आणि त्यांचे बंधुराज त्यांच्या वतीनं आपण पाहतोय हा सन्मान केला जातोय. त्यानंतर यापुढील सन्मान आहे ते म्हणजेच ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे नामांकन दिलेलं आहे ते आमचे नितीनजी सांगडे साहेब. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्यांनी एक चांगलं पारितोषिक लगावलेलं आहे खास करून खेळाडूंसाठी मेजवानी आहे. जो खेळाडू 50 धावा बनवतोय, त्यानंतर जो खेळाडू हॅट्रिक संपादन करतोय आणि जो खेळाडू मेडन षटक टाकतोय त्याच्यासाठी टायटनचं व्रिस्ट वॉच आहे. हे व्रिस्ट वॉच ज्याने आम्हाला दिलं ते आमच्या A1 जोडीमधील न्यू सरफ मोटर्सचे बजरंगजी म्हात्रे साहेब. मी यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. अगदी कमी वयामध्ये उंच भरारी आणि आपण पाहतो पालेबुद्रुक मधून जे बिलॉंग करतात, ज्यांची आपण पाहतो अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नियमितपणे आठवण काढली जाते. यामागचं कारण आहे कारण दानशूर दातृत्व त्यांच्याकडे. तर असे एक दानशूर दातृत्व अर्थातच बजरंगजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान मंचावरती. त्यानंतर पुढील सन्मान आहे कैलासजी पाटील साहेब यांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. सन्मान केला जाईल पुन्हा एकदा आमची त्रिमूर्ती अर्थातच मते परिवार यांच्या वतीनं राहुल डोंगरे यांना इथे सन्मानित केलं जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय. ही होती सन्मान मंचावरती आपण पाहिलेलं आहे. मान्यवरांचा सन्मान झालेला आहे. मॅचकडे जाणं तेवढंच महत्वाचं आहे. आपण नक्कीच सामन्याकडे वळत आहोत. चिंद्रन टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आज कीर्ती 11 या नावानं ते उतरलेत. पाटलागचा विचार केला तर वावंजे संघानं पहिल्या हाफमध्ये जमा केल्यात 42 धावा, 5 ओव्हरचा खेळ आणि त्यामध्ये 43 धावांचा पाठलाग आहे. कीर्ती 11 चिंद्रन विरोधामध्ये अगदी आपण पाहतो श्री मलंग स्पोर्ट वावंजे. धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष. सुरुवात विकेटनं झाली, त्यानंतर मात्र 2 आणि 4 आल्या होत्या. 6 धावा झाल्यात. कट करायचा प्रयत्न, वेगवान चेंडू टाकले जात आहेत. गोलंदाज आहेत तेजस मुकादम. मॅन्डेटरी पॉवर प्ले नियमितपणे आपण पाहिलं की या खेळाडूनं अगदी चांगल्या पद्धतीनं हाताळलेला आहे आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा गोलंदाज आहे. त्यामुळं त्याला माहिती आहे की धावा डिफेंड करण्यासाठी प्रयत्न करणं तेवढंच महत्वाचं. संघाला पुरस्कृत ज्यांनी केलेलं आहे ते आमचे बजरंगजी म्हात्रे साहेब. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं की ज्यांनी आगळी वेगळी पारितोषिके देखील लगावलेले आहेत आणि ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. कीर्ती 11 चिंद्रनचे पुरस्कर्ते ते राहिलेले आहेत. 6 धावा असताना धावफलकावरती सुरुवात झाली आहे डावाची. चांगला खेळ सुरू. जंगल जाल परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत आणि तेवढाच बलाढ्य सामना आपण इथे पाहतोय. तेजस मुकादम ओ द विकेटनं गोलंदाजी आहे. राऊंड द विकेट देत बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये पाठवलाय. पार्किंग प्लॉट मध्ये सुपर फलंदाजी. स्मॅश केलं बॉलला आणि ऑन साइडच्या वरतून आकाश मार्गाने संचार करत चेंडू सीमारेषा पार. षटकार. दमदार पाहायला मिळते. विकेट पडली होती पहिल्या बॉलवरती. असं वाटलं की दबाव तंत्रामध्ये फलंदाजी होणार, परंतु नाही. माघार घेतील ते चिंद्रन संघाचे खेळाडू कसलेच ना. अगदी आपण पाहिलं की दबाव पडल्यानंतर इथून मात्र बॅकअप हवंय याच उद्देशानं ते उतरलेत. एकूण धावा आहेत धावफलकावरती टोटल 12 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या या धावा आपण पाहिलेल्या आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन यावेळेला सामोरे जातील
समोर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 साठी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगलं मी म्हणेन पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं, कारण सुरुवात झाली होती थोडीशी धीम्या गतीनं, खास करून विकेटनं. त्यानंतर मग धावा बनवल्या, त्यानंतर असं वाटलं की आता धावा थांबतील, परंतु नाही, धावा बनल्या गेल्या. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. एकूण धावा धावफलकावरती 12 आपण पाहतोय. पुढचा बॉल आहे दुसरा गोलंदाज जो राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डोळा आहे पूर्णपणे केतन कडूवरती. त्यांना माहिती आहे की केतन कडूची जी विकेट आहे ती महत्वाची विकेट आहे आणि त्या विकेटला आता इथून मात्र जरूर घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि नॉन स्ट्रायकर एंडला असताना देखील गोलंदाजानं थोडीशी चहलकदमी केली होती की इकडे डिरेक्ट हिट करणं महत्वाचं आहे. विकेट काढणं हा एक पर्याय असणार आहे वामंदे संघासमोर. हा चेंडू आपण पाहतोय सॉफ्ट हँडनं खेळलेत मिड विकेटच्या रिजन मध्ये. तिकडे फिल्डर उपलब्ध होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रोटेक्शन छान, फेकी तेवढीच छान. रन्स घेत असताना आपण खेळाडूंना जरूर पाहू. टीमच्या फलकाला पुन्हा एकदा एक धाव ऍड केली असताना आपण पाहू शकतो की 13 या आकड्यावरती संघाला जाण्यासाठी मदत मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न जरूर राहिला नाही, कारण त्यांना माहिती आहे इथून वाचून खेळणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. धावांमध्ये विस्फोटक बाणा वापरणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 13 झालेत धावफलकावरती. 13 रन्स आपण पाहतोय. टीमच्या टोटलमध्ये या धावा आपण जरूर पाहिल्यात. पाठलाग आहे 43चा. अजूनही मी म्हणेन 30 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा जर आपण खेळ पाहिला तर मग अजूनही 22 चेंडूचं येणं बाकी आहे. 5 षटकांचा सामना, लिमिटेड एडिशनचं क्रिकेट आणि हाणामारीचं क्रिकेट चालू आहे. ऑन साईडला ऑफ साईडला मारायचा प्रयत्न इकडे आपण पाहतोय. चोरमेकर तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धावेपासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. सिंगल डबलला प्राधान्य आता दिलं जात आहे. नुकताच उपस्थित झालेले मान्यवर आदरणीय विष्णुशेठ कडू साहेब, प्रसिद्ध उद्योजक चित्रणगावचे, यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा आर्थिक दंडाची स्वरूपात आपल्याला सहाय्य लाभलंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. क्या बात आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातच घ्यावे. अगदी तुमच्याकडून आम्हाला दातृत्व हवं आहे. तुमच्या या अशा प्रकारची जी दातृत्वाची भूमिका आहे ती आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. त्याबद्दल तुमचं आम्ही नक्कीच स्वागत करतोय. कणसामध्ये काही कणसं दाणेदार असतात, तसे माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. असे बाणेदार व्यक्तिमत्व विष्णुशेठ कडू साहेब, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय रोमांचकता टाकण्याचा प्रयत्न. प्रत्येक बॉलवरती सिंगल, मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित. स्विंग अँड मिस. माझ्या बोटात जादू आहे, बघा बघा बघा. आणि फलंदाजानं बघावं आणि बघतच राहावं. इतका सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन. अगदी विकेट किपर संकेत राहणारे तिकडे बायकर मॅन आपलं काम चोखरीत्या बजावतोय. निर्धाव चेंडून प्रेशर दिला जातोय. वावंजे संघ आता पुन्हा एकदा नव्यानं उभारतोय. स्मॅश करायचा प्रयत्न मिड विकेटला. व्हॉट अ फील्ड. सुपर कमबॅक. हनुमान उडी तिकडे लगावली आणि जेल टिपलाय. तेजस मुकादम संपूर्ण समर्पण. अद्भुत जेल. क्या बात है. धावफलकावरती टोटल 15 रन्स आपण धावफलकावरती बघतोय. ही पडलेली विकेट नक्कीच बळ देऊन जाते आणि आपण यस ओके. तर आदरणीय अल्पेशजी पाटील युवा उद्योजक कानपोली यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसन व्हायचं आहे. अल्पेशजी पाटील युवा उद्योजक कानपोली, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. त्याचबरोबर अंबो पाटील यांना विनंती करेन की आपण लगेचच अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. अंबो पाटील कानपोली. पंधरा झाले धावा धावफलकावरती. टीमच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा आपण पाहिल्यात. त्यामध्ये आलेली विकेट खास करून केतन कडूला जेलबादच्या स्वरूपात बाद केलं. मी म्हणजे स्मॅश केला होता. फटका छान खेळला होता. तेजस मुकादमचं कौतुक करावं लागेल. अद्भुत जेल पकडला. मिड विकेटला होते प्रोटेक्शन देण्यासाठी. आणि आपण पाहिलं की इकडे मात्र त्या फिल्डिंगमध्ये इफर्ट देत मग आता लढाईला सुरुवात झाली आहे. या क्लासची चर्चा. स्विंगर आणलाय. मीडियम पेस ऑन द अटॅक. पहा
पहा काय गोलंदाजी आहे, लाऊडली अपील साकारली जाते तिकडे आणि मात्र या अपिलीला पूर्णपणे खारिज केलंय अंपायर्सनं. इफट देण्यासाठी या गोष्टींमध्ये कधीच कमतरता आणत नसतो श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघ आणि चर्चा राहिली त्यांच्या खेळाची. सामने फार तर आपण पाहतो खूप कमी जे असे असतील की त्यांच्या विरोधामध्ये वन साइडेड होतात, खास करून मग शेवटच्या क्षणापर्यंत लढाई देणारा संघ. नितेशजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत कानपोली ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. नितेशजी पाटील. सुपर्ब गोलंदाजी, मीडियम पेस ऑन द अटॅक. द ॲडव्होकेट संकेत राणाडे, द बायकर मॅन संकेत राणाडे, सर्वाधिक कमी स्पर्धा खेळणारा आणि सर्वाधिक जास्त बाईक फटकारणारा खेळाडू म्हणजे सर्वाधिक कमी स्पर्धा खेळल्यानंतर या वेळेला स्मॅश केलाय. थांबवणं कठीण आहे, अगदी मिड विकेटच्या डोक्यावरतून उडवलाय, शानदार सिक्सर. क्या बात आहे, सामना अजून संपला नाहीये, एकापेक्षा एक वरचढ खेळाडू पाहायला मिळतात. या खेळामध्ये सर्व काही बघलंय आपण पाहतोय. ती सेकंड इनिंग सुरू आहे, त्या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं की प्रत्येक बॉल मध्ये रोमांचकता. विकेट्स येत आहेत, डॉट बॉल येत आहेत, सिक्सर येत आहेत आणि आपण पाहतोय की मॅच मध्ये सिंगल डबल चालू आहेत. थरार नाट्यमय घडामोडी याचंच नाव क्रिकेट आहे. पुन्हा एकदा तेवढाच चांगला बॉल, स्विंगर ऑन द अटॅक. संकेत राणाडे मॅजिकल स्पेल देतोय. प्रिव्हियस बॉल वरती सिक्सर आला, त्यानंतर भरपाई म्हणून 2 डॉट बॉल. 13 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 22 धावांची. फुलरलेनचा बॉल होता, पॅड वरती जाऊन आदलतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेवढीच चांगली गोलंदाजी. या अशा प्रकारचे गोलंदाज खास करून मॅच मध्ये आपण पाहतो की फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले जातात. ज्या वेळेला मॅजिकल स्पेल पाला आपल्याला हवे असतात त्यावेळेला आपल्याला स्पिनरची आठवण होते. षटक संपलंय, 12 मध्ये 22ची आवश्यकता असणार आहे. ड्रिंक ब्रेक आहे, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. संकेत राणाडेनं चांगलं बॅकअप दिलं. सलग 5 चेंडू आपण पाहिले, ज्याचे त्यामध्ये 1 चेंडू ज्यामध्ये सिक्सर आला आणि त्यामध्ये 5च्या 5 बॉल डॉट फेकले या खेळाडूंना. क्या बात आहे, गरज होती ते षटक आलंय. अल्पेशजी हिराजी पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. कणपल्लीचे आमचे मान्यवर आहेत, या स्पर्धेचे आमचे संकल्पक आहेत, आमचे सह आयोजक आहेत. त्यांच्या वतीनं हे चांगलं सहकार्य लाभतंय. त्यांचंही आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक व सरपंच ट्रॉफीमध्ये मदनजी मते साहेब आणि गावदे क्रिकेट संघ कानपोली यांच्या वतीनं स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर चंद्रकांतजी मते यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चंद्रकांतजी मते. 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. 12 चेंडू 22ची गरज. पाठलाग 43चा. छोटी रनचेस पाहायला मिळाली. असं वाटलं की या धावा सहजरित्या बनल्या जातील की काय, परंतु वावंदे संघाच्या गोलंदाजीनं बुरळ पाडली या मॅच मध्ये पूर्णपणे. षटक क्रमांक 4 विनीत पाटील, एक युवा यंगस्टर. आता इथून मात्र गोलंदाजीच्या अटॅकवरती आणला जातोय. धावा वाचवेल का प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला राकेश मैदानाच्या आतमध्ये. राकेश पाडेकर म्हटलं तर तेवढाच चांगला लेफ्ट हँडेड बॅट्समन टीमचा आणि तेवढाच चांगला गोलंदाज. कसा होईल केल याकडे सर्वांचं लक्ष. लेफ्ट हँडेड ऑन द अटॅक. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा यावेळेला पंच वळालेत. व्हाईट बॉलचा हा कॉल आपण पाहतोय. अतिरिक्त रन मिळणार आहे. एका रननं टीमची धावसंख्या आपण पाहतोय थोडीशी बदल घडते त्यामध्ये आणि समीकरणामध्ये देखील थोडेसे चेंजेस आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जी आहे ती 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून 21ची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 10.50ची सरासरी. मॅच आपण जर पाहिली तर दोन्ही संघाकडे समन्वय समतोल आहे आणि अगदी समसमान संध्या दोघांनाही पाहायला मिळतात. फ्रंटफुटला येऊन खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये.
अखेरच्या मोमेंटला बॉल निमुळता होत गेला आणि आपण पाहिलं की हा बॉल मात्र बॅटच्या टो एंडवरती सोडाच, बॅटला ब्रश करणंही जमलं नाहीये फलंदाजाला. डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतो, फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. आपण पाहिलं की पॉईंट थोडा खुला ठेवलाय आणि बाहेर काढलाय, ते म्हणजे थर्ड मॅनला. हे थोडे चेंजेस आहेत. वन्स अगेन खोला टाकायचा प्रयत्न पहा, किती धारदार गोलंदाजी, क्लोज बनेल का, डेंजर एंडकडे. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. राकेश डेंजर एंडकडे आहेत. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय, जादूमय गोलंदाजी, मॅजिकल स्पेल देण्यासाठी स्पिनर ऑन दी अटॅक श्री मलंग स्फुट वावंजेकडून. येस येस बाद आहेत फलंदाज, बाद झालेत फलंदाज. रनआउटच्या स्वरूपात धक्का बसलाय. देखील या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. एकदा जोरदार टाळ्याने आपण मान्यवरांचं स्वागत करूया. लवशेट पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आर्थिक डोनेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अल्पेश शिराजी पाटील यांच्याकडून देखील आपण पाहतो या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आपल्याला आलेलं आहे. या संपूर्ण मान्यवर मंडळींचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे पर्व 2 फेब्रुवारी पासून ही स्पर्धा आपण पाहतो. मदनजी मते साहेब यांनी पाहिलेलं जे स्वप्न होतं ते सत्यावत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेचा अगदी आपण पाहतोय आता गाजाबाजा मात्र संपूर्ण पनवेल परिसरामध्ये होताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण मान्यवरांचा देखील याच्यामध्ये चांगला हातभार आहे. आपलं सर्वांचं स्वागत. मॅचकडे जाणं तेवढंच महत्वाचं आहे. अगदी सामना देखील आपल्याला तेवढाच रोमांचक मोडवरती पाहायला मिळतोय. धावा झाल्या 24. क्या बात आहे. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये, याची आपण प्लीज नोंद घ्यायची. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे. विनीत पाटील फिरकीपट्टू मैदानाच्या आतमध्ये, आणि फिरकीपट्टूंची जादू आपण कालच्या रात्रीपासून पाहिली आहे. काल आपण पाहिलं की अंतिम षटकामध्ये रोहननं देखील तीच किमया केली होती. दिवेश बुलाडेची चर्चा राहिली पूर्ण स्पर्धेमध्ये. आज आपण पाहतोय संकेत राणाडेनं काय स्पेल दिला, आणि आता विनीत पाटील आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेला नाही, बॅटच्या मधोमध सुपर फटकेबाजी, कॉमेंट्री बॉक्स मध्ये धाडलंय बॉलला, सिक्सर. पुढील जो सामना आहे तो श्री गणेश कामोठे आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे. कोटकर स्फोट नावाने संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचंय. सामना संपल्यानंतर लगेच इनॅक्शन मध्ये यायचंय आणि ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करण्यासाठी दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. हा बघा, जे प्रेक्षक आतमध्ये आहेत, राहुल पवार तुमचे प्रेक्षक थोडे बाहेर घ्या प्लीज. ती बाउंड्री लाईन जी ती बाहेर आहे थोडी या. ओके, मॅचकडे आपण जाऊ. फुल टॉस बॉल आहे, आघात करायचा प्रयत्न, ऑन साइडला गॅप मधून भिडकावलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. हा येतोय चौकार. खास इथे वेस्ट हाईट चेक करण्यासाठी नो बॉल साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे.
फुल टॉस बॉल होता, आघात मात्र तेवढा चांगला झालाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन होते समोर, फेअर बॉल आहे. या बॉलवरती आलेल्या 4 धावा बळ देऊन जाते टीम चिंद्रणला. 31 या आकड्यावरती 34 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आदरणीय मच्छिंद्रदादा पाटील यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि त्याचबरोबर वावंजे टीमला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा मच्छिंद्रदादांच्या टीमला येत आहेत. त्याचबरोबर अभिजितजी पाटील वावंजे यांना विनंती करेन की आपण अध्यक्षमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. अभिजितजी पाटील वावंजे. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं शेवटच्या षटकाचं आता येणं बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी जर आपण आव्हान पाहिलं 43 पर्यंत पोहोचायचं म्हटलं, 34 बनवल्यात, 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पा. कोणाला असं वाटलंही नव्हतं की हा सामना इथपर्यंत येणार, परंतु अगदी मॅचमध्ये दोन्ही बाजूनं जे प्रयत्न आहेत ते तेवढेच चांगले पाहायला मिळतात. कौतुकास्पद कामगिरी. चला स्पीडअप करा, जास्त वेलविलंब लावू नका. टायमर जे आहे ते लागलेलं आहे, त्यामुळं जर 20 मिनिटांमध्ये तुम्ही षटकं कंप्लीट केली नाही तर मग तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घेऊन खेळावं लागतं. स्मॅश केलाय, फिल्डर आहेत, लॉंग ऑन मध्ये सापळं. तेजस मुकादमचा हा झेल पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आणतोय आणि अजून एक दे धक्का टीम चिंद्रणला. संघानं देखील एक खेळाडू आतमध्ये घेऊन गोलंदाजी केली. ओवले संघाला देखील तेच खेळावं लागलं होतं, त्यामुळं टायमर जे आहे ते तुमच्याकडे खास करून आमचे जितू गोंदले यांनी लावलेला आहे. त्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करायचं आहे, जेणेकरून मग हा जो बेनिफिट आहे तो तुमच्याकडून काढला जाईल आणि मग तुम्हाला 4 खेळाडू ठेवण्याची जी मुभा आहे ती मुभा असणार आहे. त्यामुळं वेळेचं बंधन आहे, याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करायचं आहे. मॅचमध्ये ट्विस्ट आहे, येणारे 5 बॉल आणि 9 धावांची गरज आहे षटक टाकण्यासाठी. संकेत बॅकफुटला जाऊन फिरून खेळायचा निर्णय होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होत्या, मागील ओव्हर मध्ये 6 धावा दिल्या होत्या आणि आता धावा वाचवण्यासाठी या गोलंदाजाचा पुनशा वापर केला जातोय. 4 चेंडू 9 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन खेळायचा निर्णय, फटका फसलाय तिकडे. अजून एक चांगला गेल. अक्षय होते अवेलेबल आणि अक्षयच्या माध्यमातून हा झेल टिपला असताना आपण पाहिलाय. अजून एक धक्का दिला जातोय टीम चिंद्रणला आणि इथून मात्र संघ अडचणीमध्ये आहे. सरपंच आहे स्पॉन्सर, सरपंच आहे स्पॉन्सर, सरपंच आहे स्पॉन्सर. 34 वरती 5 गडी बाद झालेत संघ अडचणीमध्ये. संकेत राणाडेनं काय स्पेल दाखवला आतापर्यंत. अगदी आपण जर पाहिलं टोटल त्यानं चेंडू फेकलेत 9 आणि 9 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. वरतून 2 विकेट्स त्यानं पटकावलेल्या आहेत. तर भूषणजी पाटील खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांचंही उपस्थित लाभली आहे. तर आपलंही सहर्ष स्वागत. रंगीन मॅच प्रेक्षक वर्गासाठी मेजवानी आहे. पहिला सामना उद्घाटनी सामना दर्शनी सामन्यामध्ये कीर्ती 11 चिंद्रन संघ, अगदी आपण पाहिलं बजरंगजी म्हात्रे साहेब यांनी पुरस्कृत केलाय आणि विरोधामध्ये श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघाची दमछाक कामगिरी. पुन्हा एकदा फटका फसलाय. अजून एक खेळाडू तिकडे ओमकार पाटील, त्याच्या माध्यमातून झेल टिपला जाईल. पुन्हा एकदा बाद केलं जातंय फलंदाजाला. अजून एक दे धक्का, फलंदाज बाद टीम चिंद्रनचा. सामन्याला कलाटणी दिली वावंजे संघाच्या गोलंदाजानं. खास करून संकेत राणाडेचा जलवा पाहायला मिळतोय.
3 विकेट आतापर्यंत या षटकामधून बॅक टू बॅक 2 विकेट आपण पाहिलेले आहेत. जर तिसरा विकेट आला तर टायटन वीस्ट वॉचचा पहिला मानकरी हा खेळाडू ठरणार आहे. जे बजरंगजी मात्रे साहेब यांनी पारितोषिक लावलं आहे की विकेटची हॅट्रिक आणि मेडन ओव्हरसाठी, खास करून दोन्ही गोष्टींच्या अगदी आपण पाहतोय. आता मात्र त्या ज्या विक्रमाच्या अगदी पायदानावरती उभा आहे खेळाडू. येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये गरज आहे 9 धावांची. हा निर्णायक चेंडू असेल वावंजे संघासाठी. बघा सेलिब्रेशन जे आहे ते आपण लिमिटेड मध्ये करायचंय, याची आपल्याला नोंद घ्यायची. यावेळेचा बॉल आपण पाहतोय, तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न आहे. वाईटचा बॉल आपण पाहतोय, पंचांनी वाईट घोषित केलाय आणि त्यामध्ये 1+1 अशा धावा आपण पाहतोय. 2 मिळत आहेत, त्यामुळे 2 धाव्यानं धावसंख्या फलक पुढे जाईल. टीमची जी धावसंख्या ती म्हणजेच एकूण धावा आपण पाहतोय यावेळेला टोटल कार्डवरती 36 लागल्या जात आहेत. अजूनही मी म्हणेन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन चेंडू 7 धावांची गरज. बघा आपण मैत्रीपूर्ण लढवती इथं आपण सर्व आणतोय, त्यामुळं जे सेलिब्रेशन आहे ते मी म्हणेन जास्त तुम्ही करू नका, जेणेकरून मग वादविवाद होणार नाहीयेत. कंपल्सरी धावा चेस करणं स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळं तुम्हाला 7 धावा बनवणं तेवढंच महत्वाचं आहे. नवीन आलेत फलंदाज अभिषेक आहेत. अभिषेकसाठी हा बॉल, 1 धाव घेणं मॅन्डेटरी असणार आहे. त्यांना माहिती आहे किमान 7 धावा ठेवणं गरजेचं राहणार आहे. सिंगलनं धाव संख्या फलक जाईल पुढे, टीमची धावसंख्या वाढली जाते. एकूण धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 37 रन्स. येणारा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 6 धावांची गरज. काय सामना, अद्भुत गोलंदाजी. असं वाटलं की 4 ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल की काय, परंतु वावंजे संघाच्या गोलंदाजांनी अगदी आपण पाहतो की किमिया केली मैदानाच्या आतमध्ये आणि मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय, शेवटच्या क्षणापर्यंत रंगवलाय. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. अकॉर्डिंग टू बॅट्समन त्यांना माहिती आहे की आता समोर मात्र जुना जाणकार खेळाडू आहे राम पाटील. राम पाटीलला सामना फिनिश करेल का, अशा अनेक साऱ्या सामन्यांना फिनिशिंग टच दिलाय. आता 1 मध्ये 6 ची गरज असताना संकेत रानाडे आणि क्लॅश आहे त्यांच्या समोर, तो म्हणजेच राम पाटील. राम पाटील विरोधामध्ये संकेत रानाडे. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 बॉल 6 ची गरज असताना हा फटका खेळला ऑन साइडला. सामना जिंकलाय श्री मलंग स्पोर्ट वावंजेनं. वेल प्लेड, क्या बात है. विनंती करेन की आपण आधी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. आपण इथे सन्मान करत आहोत कानपोली गावचे एक प्रसिद्ध उद्योजक आणि एक दानशूर दाते अल्पेजी हिराजी पाटील साहेब, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. चला स्पीडअप करा. नावाली संघ जो काही डिसिजन आहे, फिल्डिंग आहे आपली, यस लवकर मैदानामध्ये उतरायचंय अशी विनंती आहे. जास्त वेळ विलंब लावायचा नाहीये. लाईनअप मध्ये मैदानामध्ये जायचंय, हाही विनंतीचा कॉल आहे. आपण इथे सन्मान करत आहोत अल्पेजी हिराजी पाटील साहेब, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000